हॅलो फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ किचन मॅजिक विथ मोनाली या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण हॉटेलसारखी शाही पनीर बघणार आहोत. फर्स्ट टाईम पण बनवली तरी छान येणार आहे तुमच्याने. नक्की ट्राय करा. अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत भेटूयात. चला तर मग बघूया कशी बनवतात शाही पनीर. मी अर्धा किलो पनीर घेतला आहे आणि त्याला कोमट पाण्यात आपण 5 मिनटं भिजवत ठेवू, कारण की स्वच्छ होऊन जाईल. बटर घेतले आणि तेल घेतलं आहे. तुम्ही फक्त तेलात पण करू शकतात, फक्त बटरमध्येही. काळी मिरी आणि जिरं घेतलं आहे, त्याच्यात आपण तळून घेऊयात. आपण हे ग्रेव्हीसाठी आपण करतो आहे. अद्रक आणि लसूण तिखट असतं म्हणून आपण ते थोडं घेतलं आहे. 3-4च पाकळ्या लसूण घेतले, जास्त लसूण घ्यायचं नाही. कांदा फ्राय करून घेऊ. थोडा भाजीसाठी साईडला काढणार आहे, प्युरीसाठी. त्याला मिक्स करून घेऊ. आणि टमॅटो मी 2 टमॅटो घेतले, लाल पिकलेले टमॅटो घेतले. पिकलेले टमॅटो घ्या लाल. जर आंबट असेल तर त्याचं गळ काढून घ्यायचा. काजू घेतले, 15-16 काजू घेतलेत. त्याच्यात कोथिंबीर. त्याला मिक्स करून घेऊ चांगलं. इथं काश्मीरी लाल मिरची पावडर, हळद, जिरा पावडर हे सगळं एकजीव करून मसाला घेतला आहे, शाही पनीर मसाला. त्याला आता दूध टाकून साईडला मिक्स करून वरच्या बाउलमध्ये जे गार झालं त्याला प्युरी करून घेऊ. झाले आपले प्युरी छान एकदम मस्त शाही पनीरसाठी. बघू शकतात तुम्ही, तयार आहे. चला तर मग आता पनीर कट केलं की आपण भाजीला तयार करूयात. आता तुम्हाला कसे पीसेस हवे असतात त्याच्यानुसार आपण कट करून घ्यायचं. मी इथं लांब लांब करणार आहे. पनीर कट झाला आहे, बघू शकतात. आता त्याला थोडंसं फ्राय करून घेऊ. बटर टाकून हलकं कमी गॅसवर करायचं. आणि थोडंसं मिरची पावडर आणि हळद टाकायची त्याला, कारण की टेस्ट छान लागतं. आता परत बटर घ्यायचं भाजीसाठी आणि तेल. मी इथं दोन्ही यूज केले, बटर पण आणि तेल पण. तुम्ही एक गोष्टी पण घेऊ शकतात, किंवा बटर किंवा तेल. नुसतं तेलात पण करू शकतात, बटर पण करू शकतात. कांदा फ्राय झाला आहे आपला आणि ती प्युरी केलेली ती टाकून देऊयात. बघू शकतात तुम्ही, एकदम छान टेस्ट आहे. ते तुम्ही नक्की करून बघा ट्राय, कारण की हॉटेलहून पण जास्त छान टेस्ट आली. आम्ही आज खाल्ली, खूप छान एकदम मस्त. बघू शकतात तुम्ही जवळून. 2-3 मिनटासाठी होऊ दे. बघू शकतात बटर तेल साईडला आलं आहे. आता त्याला मिक्स करू आपण परत एक वेळेस. आणि जी प्युरी केली होती आपण शाही पनीर मसाला काश्मीरी, ते दूध टाकून ते त्याच्यात टाकून देऊ. खवा घेतला आहे मी 1/4 कप. त्याला चांगलं मिक्स करून द्यायचं. खवा असतो तरच शाही पनीर छान लागते, असं काही नाही. तुम्ही फक्त काजूची प्युरी पण घेऊ शकतात तुम्ही. मी पनीर टाकलं इथं. आता त्याला मिक्स करून घेऊयात. आणि इथं मी 2 दिवसाचं साय काढून ठेवलं होतं. तुम्ही फ्रेश क्रीम पण घेऊ शकतात. अर्धा कप मी साय घेतलेली आहे, त्याला टाकून मी मिक्स करून घेतलेली आहे. आणि त्याला टाकून मिक्स करून घेऊ. सेम टेस्ट येते. तुम्ही कोणतंही फ्रेश क्रीम घेतलं तरी चालेल आणि साय घेतलं तरीही चालेल. त्याला मिक्स करून घेऊ छान. बघू शकतात तुम्ही किती मस्त दिसतंय. मिक्स झालं आहे आपलं. जेवढून बघू शकता, झूम करून दाखवते मी. आणि त्याच्यात चवीनुसार मीठ टाकायचं. खूप छान आली. खरंच मी सांगते की तुम्ही बनवा, नक्की बनवा. आणि चिरलेली कसुरी मेथी, ती नाही तर टेस्टच नाही.
2 चम्मच घेतले कसुरी मेथी आणि त्याला मिक्स करून घेऊयात. आणि थोडंसं दूध, 3-4 चम्मच दूध घेतले. थोडंसं कुकरचं भांड्यामध्ये पाणी टाकलं होतं, त्याचं पाणी घेतलं आहे. 1 कप 1.5 कप पाणी असेल त्याच्यात टाकलं आहे मी. आता छान मस्तपैकी 5 मिनटं आपण झाकून देऊ आणि होऊ देऊ त्याला. बघू शकतात आता झाकलेलं 5 मिनटानंतर बघू शकता. एकदम भारी टेस्ट आहे. मला तर असं वाटतंय की कधी खाऊन कधी नाही. बघू शकता तुम्ही, झूम करून दाखवते. खूप छान, 1 नंबर. मिक्स करू त्याला बघा. आणि त्याच्यात वरून क्रीम 2 चम्मच. झाली आपली भाजी, मी काढून घेतली आहे साईडला. आता क्रीम टाकून मस्त तयार आहे आपली भाजी. चला तर मग अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत भेटूया. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्की ट्राय करा तुम्ही. मला कमेंट करा, शेअर करा. तोपर्यंत बाय बाय, थँक्यू. आणि थोडंसं पनीर.